नमस्कार, मी फॅशन डिझायनर ऋतुजा. तर मी असं बऱ्याच वेळेला बघितलंय, बऱ्याच लोकांकडून असं ऐकलंय, की जिथं बरेच फॅशन डिझायनर्स असं म्हणतात, की आम्ही क्लायंट्सचं डिझायनिंग करत बसतोय, क्लायंटचं स्टिचिंग करत बसतोय, आमचं स्वतःचं शिवायला आम्हाला वेळच नाहीये. तर यासाठी मी एक सल्ला बिगिनर्ससाठी हा देईन, की तुम्ही आधी स्वतःचं डिझायनिंग आणि स्टिचिंग करा. कारण तोच तुमचा सगळ्यात पहिला पोर्टफोलिओ असतो. जसं की मी माझ्या बाबतीत सांगायचं तर माझी 2 कपाट भरून ड्रेसेस आहेत, की जे मी स्वतः डिझाइन केलेत, स्वतः स्टिच केलेत आणि खरंच खूप छान वाटते जेव्हा आपण स्वतःची डिझायनिंग करतोय ना, तर तो एक्सपिरियन्स फार छान असतोय आणि कसं आहे आपणच आपला पोर्टफोलिओ बनवत असतोय. त्यामुळं माझे स्वतःचे 2 कपाट भरून ड्रेस आहेत, जे मी स्वतः स्टिच केलेले आहेत आणि माझे फॅमिली मेंबर्सचे सुद्धा बरेचसे असे डिझाईन्स आहेत, की जे मी स्वतः डिझाइन करते. अगदी आईचे गाऊनसुद्धा किंवा फॉल लावणे असू दे, सगळं स्टिचिंग किंवा शिवणकामाशी रिलेटेड जेवढं काही वर्क आहे, तेवढं सगळ्यामध्ये मी ट्रेन आहे. त्यामुळे आधी तुम्ही स्वतःवर ट्रेनिंग करा, स्वतःवर काम करा आणि स्वतःची आधी हौस बागवून घ्या ड्रेसेस शिवून. त्यानंतर तुम्ही क्लायंटचे घ्या, कारण एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतोय त्यामध्ये. आणि माझा एक्सपिरियन्स सांगायचा तर मी स्वतःहून कधीच कोणाला आजपर्यंत सांगितलं नाही, की आय एम अ फॅशन डिझायनर. खरं पण मी मी काय करते, मी जे स्टिच केलेले आहेत, आताचा हा ड्रेस सुद्धा मी स्वतः स्टिच केलाय. तर मी स्वतःचे डिझायनिंग केलेलं असते, स्टिचिंग केलेलं असते. ते ड्रेसेस घालून मी बाहेर जाते आणि लोकं स्वतःहून नोटीस करतात आणि येतात, विचारतात, "छान शिवलाय, कोणी शिवलाय? आम्हाला पण शिवून देशील काय?" तर ही वाक्य या वाक्यांपर्यंतचा हा माझा जर्नी आहे. म्हणजे जिथं मला असं काय वाटतं, की जिथं तुम्हाला स्वतःला सांगायला लागते, की मी डिझायनर आहे किंवा काय, तर तोपर्यंत अजून तुमची क्वालिटी अजून बिल्ड व्हायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. खरं जेव्हा लोक स्वतःहून नोटीस करतात, लोक स्वतःहून तुमच्याकडे येतात, तेव्हा एक ब्रँड तयार होतोय. त्यामुळं आधी स्वतःचं मी म्हणेन, की तुम्ही डिझायनिंग करा, स्टिचिंग करा. देन यू शुड गो फॉर क्लायंट्स डिझायनिंग. त्यामुळं एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स येतोय. मी सुद्धा क्लायंट्सचे वर्किंग केलेलं आहे बरंच आणि त्यांच्याकडून सुद्धा चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय. बिकॉज जर का तुम्ही डायरेक्टली क्लायंट्सचं डिझायनिंग करून त्यावरनं जर का शिकत गेलात, तर कॉन्फिडन्स खूप लूज होऊ शकतोय आणि तो परत तुम्हाला डिझायनिंग करायला सुद्धा कॉन्फिडन्स तितका वाटणार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वतःवर चुका, स्वतःवर चुकण्यात तरी काही हरकत नाहीये आणि चुका केल्याशिवाय तरी काही शिकू शकत नाही आपण. तर ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.